बीकॉम थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। लास्ट लेक्चर्स मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन हा आपण कन्सेप्ट पूर्ण केलेला आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याच प्रॉब्लेम मध्ये असणारे लेजर अकाउंट्स आपण घेणार आहोत। रीडिंग केलेले बघा, इन द बुक्स ऑफ दिल्ली टुरिस्ट। कोण आहे दिल्ली टुरिस्ट? हायर परचेजर आहे, म्हणजे परचेज करणारे जे कंपनीचं नाव आहे ते दिल्ली टुरिस्ट आहे। त्यानंतर आपण कुठल्या टाइप मध्ये आपण सॉल्व करणार आहोत? फुल कॅश प्राइस मेथड मध्ये आपण हे लेजर अकाउंट्स ओपन करणार आहोत। तर दोन टाइप आहेत तुम्हाला माहिती आहे। फुल कॅश प्राइस मेथड हे पहिलं टाइप आहे, सेकंड टाइप आहे तो पार्शियल कॅश प्राइस मेथड असा हे सेकंड टाइप आहे। तर कुठलाही मेथड मध्ये व टाइप मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व केलं तर येणारा जो आन्सर किंवा उत्तर असेल तो शेवटी सेमच येणार आहे। आता आपण एक्झाम्पल्स शिकतोय आपण। तर लेजर अकाउंटचं नाव आहे मोटर व्हॅन अकाउंट आपण ओपन केलेला आहे। तर आपण फुल कॅश प्राइस मध्ये असल्यामुळे तारीख किती येणार आहे? 1 एप्रिल 1997। किती? 1 एप्रिल 1997 काय असणार आहे? हा डेट आहे। इथं आपण काय घेणार आहोत? टू हायर वेंडर अकाउंट, म्हणजे कोण असणार आहे? इथं नाव आहे टू मारुती उद्योग अकाउंट, टू मारुती उद्योग अकाउंट म्हणजे कोण आहे? हायर वेंडर। तर टोटल कॅश प्राइस किती आहे बघा, एग्जाम्पल मध्ये दिलेला आहे। टोटल कॅश प्राइस किती? 1,64,000 रुपये आहे। त्यानंतर 31 मार्च 1998 किती? 31 मार्च 1998 किती येणार आहे? बाय डेप्रिसिएशन। डेप्रिसिएशन फर्स्ट ईयर किती आहे? 41,000 रुपये डेप्रिसिएशन आहे। किती? 41,000। त्यानंतर 31 मार्च 98 बाय बॅलन्स कॅरी डाउन किती? 1,64,000। एक लाख 64,000 1,64,000 आणि 1,64,000 बाय बॅलन्स कॅरी डाउन किती येणार आहे? 1,23,000 रुपये येणार आहे। किती येतं? 1,23,000। कसं काढलं आपण? 1,64,000 मधनं डेप्रिसिएशन 41,000 मायनस केलं तर जो फरक येणार आहे तो फरक किती आहे? 1,23,000 येणार। आणि तो क्लोजिंग 31 मार्च 1998 चा क्लोजिंग आपण ओपनिंगला घेणार 1 एप्रिल 1998 टू बॅलन्स ब्रॉड डाउन किती? 1,23,000। परत 31 मार्च 99 बाय डेप्रिसिएशन किती आहे बाय डेप्रिसिएशन? हे सेकंड डेप्रिसिएशनचं मेथड आहे, त्याला म्हणतो आपण रिड्युसिंग व रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड। तर आपण प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन काढलेलं आहे। तर सेकंड इयरला डेप्रिसिएशन किती आहे? 30,750 रुपये डेप्रिसिएशन आहे। त्यानंतर 31 मार्च 99 तर बेरीज किती येणार आहे? 1,23,000। तर बघा 1,23,000 मधून किती मायनस करायचं आहे? 30,750 मायनस केला तर किती येतं आन्सर? बघा 1,23,000
आन्सर येणार आहे 92,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 92,250 रुपये येणार. किती? 92,250 रुपये हे आन्सर असेल. कसं काढलं आपण? 1,23,000 मला 30,750 मायनस करा. नेक्स्ट आहे 1 एप्रिल 99 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती येणार आहे? 92,250. परत 31 मार्च 2000 बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती अमाउंट आहे? लास्ट डेप्रिसिएशन इयरची अमाउंट आहे 23,063. किती? 23,063. परत बेरीज 92,250 आणि 92,250. 31 मार्च 2000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती अमाउंट येणार आहे? बघ 69,187 रुपये अमाउंट येणार. कसं काढलं आपण? 92,250 मधनं किती मायनस करायचा? 23,063 मायनस केला तर फरक किती येतो? 69,187 रुपये अमाउंट येतं. तेच आपण 1 एप्रिल 2000 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती येणार आहे? 69,187 रुपये अमाउंट येणार आहे. तर हे अशा पद्धतीने असणार की आपण फुल कॅश प्राइस कंट्रीमध्ये आपण मोटरमॅन अकाउंट ओपन केलेलं आहे कुणाच्या बुक्स मध्ये? इन दी बुक्स ऑफ दिल्ली टुरिस्ट लिमिटेड. नेक्स्ट अकाउंट आहे कुणाचं असणार आहे? फायर वेंडर मारुती उद्योग अकाउंट तर आपण दुसरा अकाउंट काढणार आहोत मारुती उद्योग लिमिटेड अकाउंट. कोण आहे मारुती उद्योग? आयर वेंडर आहे. तर अकाउंट्स मध्ये बघा काय काय येणार आहे. पहिल्यांदा 1 एप्रिल 97 1 एप्रिल 97 किती येणार आहे? टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कुठली प्राइस येणार आहे? डाउन पेमेंट. डाउन पेमेंट किती आहे? बाय एक्झाम्पल मध्ये 50,000 आहे. त्यानंतर 31 मार्च 98 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कुठली अमाउंट येणार आहे? हायर परचेज प्राइस जी पहिली इन्स्टॉलमेंट किती येणार आहे? 50,000. त्यानंतर क्रेडिट साईडला 1 एप्रिल 1997 बाय मोटर व्हॅन अकाउंट कुठली अमाउंट येणार आहे? डाउन पेमेंट. डाउन पेमेंट किती आहे? 50,000 रुपये. त्यानंतर 31 मार्च
1998 ला काय येणार आहे बाय मोटर व्हॅन अकाउंट इथं अमाऊंट कुठली येणार आहे कॅश प्राइस. कॅश प्राइस किती आहे बा 31 मार्च 1998 ला जी कॅश प्राइस आहे 32,900 रुपये अमाउंट आहे 32,900 31 मार्च 1998 बाय इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट किती आहे मग 17,100. अशा पद्धतीने हे अकाउंट क्लोज होतं. किती बेरीज 1 लाख रुपये बेरीज येतं. 1 लाख रुपये बेरीज येणार आहे. नेक्स्ट आहे 31 मार्च 99 31 मार्च 99 काय बा टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हायर परचेज प्राइस सेकंड इन्स्टॉलमेंट किती आहे 50,000. त्यानंतर 31 मार्च 99 बाय मोटर व्हॅन अकाउंट किती आहे बघ कॅश प्राइस किती आहे सेकंड मध्ये 37,835 37,835. त्यानंतर 31 मार्च 99 बाय इंटरेस्ट अकाउंट किती आहे सेकंड इंटरेस्ट अमाउंट आहे किती 12,165. तर अशा पद्धतीने हा अकाउंट क्लोज होतो 50,000 50. नेक्स्ट आहे 31 मार्च 2002 कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हायर परचेज प्राइस किती आहे 50,000. मार्च 2000 बाय मोटर व्हॅन अकाउंट किती अमाउंट आहे बघ लास्टला कॅश प्राइस किती आहे 43,265 रुपये आहे लास्ट इयरला कॅश प्राइस. त्यानंतर 31 मार्च 2000 बाय इंटरेस्ट अकाउंट किती अमाउंट आहे बघ 6,735. तर अशा पद्धतीने पण किती बेरीज होणार आहे 50,000 रुपये टोटल येणार आहे. 50,000 बेरीज येणार आहे. तर अशा पद्धतीने काय असेल हा हायर वेंडर अकाउंट आपण ओपन केलेला आहे. ही दोन्ही अकाउंट्स आपण कुठल्या मेथडमध्ये काढणार आहे फुल कॅश प्राइस मेथडमध्ये आपण ओपन केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे एग्जाम्पल नंबर 9 चे दोन लेजर अकाउंट्स आपल्याला काढायचे आहेत. तर सर्व विद्यार्थी जे कोणी कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन पूर्ण केलं असेल ते सर्व स्टुडंट काय करायचे की पुढचे लेजर अकाउंट्स तुम्हाला इन द बुक्स ऑफ डेली टुरिस्ट मध्ये ओपन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 10 घेणार आहोत.
पार्शियल कॅश प्राइस मेथड मध्ये आता काय सोडवायची गरज नाहीये. जर तुम्हाला सोडवायचं असेल तुम्ही सोडू शकता, पण आता तुम्हाला कळालं असेल की दोन्ही मेथड मध्ये काय फरक असणार आहे. आता की आपण दोन एक्झाम्पल आपण घेतलेला आहे दोन्ही टाइप वरती. आता आपण कुठलं तर एकच टाइप आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर आज आपण फुल कॅश प्राइस मध्ये सॉल्व केलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही मेथड मध्ये सॉल्व करू शकाल, पण आपण एकच कुठल्या तर मेथडने आपण आता इथून पुढे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. तर अशा पद्धतीत काय असेल हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.